गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग बेटा. हो हॅपी ॲनिव्हर्सरी. तुझ्या बरोबर लक्षात आहे. माझ्या लक्षात असतं. थँक्यू थँक्यू. वेलकम. डॅडीला पण विश केलं ना. हा करणार आहे डॅडी. डॅडीचं चाललंय आवरायचं दुकानात जायचं. डॅडी. आहो काय म्हणतोय ऐश्वर बघा की. काय मम्मा काय बनवतेस? डॅडीच्या आवडीची कोबीची भाजी. वाव. ऐश्वर काय हॅपी ॲनिव्हर्सरी अरे डॅडी. वा वा थँक्यू बच्चा. काय मग हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. आज काय प्रोग्राम करूया मग? काय सबर आहे. आज आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे आणि आमच्या लग्नाला बरोबर 13 वर्ष पूर्ण झाले. तुमच्या आवडीची किती किलो कोबी. कोबीची भाजी मला आवडते. नाही कुठं तर प्लॅन करायचं जायला. कुठं जायचं? कुठं हा, मग जायचं ते- काम सर माझी रुची. हा मग तर रोजचीच आहे ती. कुठं जायला ऐश्वरला शाळेत जायचंय. काय मग करूया. ऐश्वर जाईल. तसं काय नाही मी सुट्टी घेऊ शकतो. हा नको नको. नाही ऐश्वर जाईल शाळेत. आपलं जाऊन येईल कुठे. ऐश्वरचं रिॲक्शन बघितली आहे. मी शूटिंगच करत नाही. सकाळची एवढी गडबड असते. ऐश्वरला शाळेत जायचं असते. त्याचा डबा आवरायचा. ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते. ऐश्वरला डबा दिला. ऐश्वर गेला शाळेत. आणि बघा सकाळी नाश्त्यासाठी शिरा बनवला होता. ऐश्वरनी अण्णांनी नाश्ता केला आणि आता शिरा झाला थंड माझा आवरेपर्यंत. तर आता शिरा थोडासा गरम करते आणि मी पण नाश्ता करून घेते. सकाळी खात बसायचं तर वेळ नसतोय. सगळं आवरावं लागतं आणि सगळं आवरून होईपर्यंत नाश्त्याला जे काय बनवलेलं असेल ते पूर्ण थंड होतंय. तर गरम गरम असा शिरा, गरम नाही आत्ता गरम केलाय मी, थंड झाला होता. तर शिरा आता खाते. औषधं घ्यायचेत. नाश्ता करून औषधं घेते. अहो अहो जरासा शिरा खाताय का? थोडा शिरा थोडासा खाताय का? नाही नको मला. तुम्ही खा. न आवडणारी गोष्ट विचारले. गोड आहे ना अजिबात आवडत नाही. शिरा म्हणजे शिरा तर खातच नाहीत कधी आणि शक्यतो गोड जास्त नाही आवडत त्यांना. थोडासा एक घास खावा ना. तो खाल्ला काय नाही खाल्ला काय. काय हो प्लीज, ॲनिव्हर्सरी आज एवढ्या प्रेमानं विचारते बायको खावा हो. आता नाश्ता करते. खावा ना एक घास प्लीज. ठीक आहे एक नंतर एक खा. नंतर. नंतर आत्ता खावा एक घास. एकच घास मी चालते मी भरवते. शिरायांना आवडत नाही तरी खायला लागले. मी पण एक बनवतो. मी पण एक बनवतो. तुम्ही पण भरवताय? मग आता anniversary आहे. ऐश्वर शाळेत गेलाय त्यामुळे मोबाईल पकडायला कोण नाही. तर आता नाश्ता करते. चला पटापट नाश्ता करून घेतला. केस धुतलेले तसेच वरती टांगलेत. अजून विंचरलेले नाही आहेत. थोडेसे ओले असल्यामुळे म्हणजे माझं स्वतःचं मी अजून काहीच आवरलं नाही. तर आता औषधं कुठं ठेवली? औषधं घेते अगोदर. औषधं एकदा राहिली की राहिली परत विसरते मी. त्याला एक बॉक्सच कर ना. ते कॅरी बॅग कसे येते कुठं पण राहतात ते. बॉक्स करते की आता काय सगळं आल्यापासून गडबड चालली नसते. बॉक्स आहे दुसरा ते तुम्ही ते पंढरपूरवरनं ते आणलेलं नाही का असल्या. आज जरा उठल्यापासून आणलंय थरथर येतो. असं काय माहिती कशामुळे असं थरथर अंग कापत होतो माझं. ते गोळ्याचं टायमिंग चुकलं किंवा नाश्त्याला वेळ झाला तर तसं होतं. नाश्त्यालाच वेळ झाला की काय. तेच नाही म्हणजे वेळ घेत जा नाश्ता. असं होतं बघा एखाद्या दिवशी जर म्हणजे नाश्ता करायला जर वेळ झाला तर असं पूर्ण माझं अंग थरथरल्यासारखं होतं. सकाळपासून मला जाणवत होतं पण म्हटलं अगोदर यांचं सगळ्यांचं आवरावं आणि नंतर मग निवांत नाश्ता करावा. तर आता अण्णा पण नाश्ता करून वॉकिंगला खाली गेलेत. म्हणजे सकाळी आता थंडी असल्यामुळे पहाटेचं वॉकिंगला जात नाहीत.
मग इथं जवळ जातात, एक छोटंसं मंदिर आहे ज्योतिबाचं मंदिर म्हणून, आणि मग तिथं जाऊन बसतात मग थोड्या वेळ. आणि ॲनिव्हर्सरीचं काय प्लॅनिंग अजून ठरलेलं नाही आहे आमचं, कारण माझीच तब्येत बरी नाही त्यामुळे आणि चेहऱ्याकडे बघून पण तुम्हाला जाणवत असेल की तब्येत बरी नाही आहे माझी. जर बरं वाटलं तर बघूया काहीतरी मग प्लॅन करू, असं चाललं दोघांचं आमच्या. तर आता पटपट आवरते, कारण माझं स्वतःचं अजून काहीच आवरलेलं नाही आहे. मी केस वगैरे विंचरायचे आहेत, तर आवरते आणि नंतर थोड्या वेळात ब्लॉग कंटिन्यू करते. मग आवरलं का काहीतरी? झालं आवरून माझं. काय करते? अहो ते अंगच थरथरायचं कमी येईना, तरी नाश्ता केल्यावर थोडंसं म्हणजे रेस्ट घेतली जरा, ते गोळीच्या पॉवरमुळे तसं होते का? त्यामुळेच बहुतेक जरा लिंबू पाणी घेतली की जरासं बरं वाटत. डॉक्टरला कन्सल्ट कर. बघूया की आजचे दिवस. असं कसं तरी असं विकनेसपणा जाणवतोय आणि असं थोडंसं असं अंग थरथरते मला, जास्त नाही. तुम्ही घेणार का जरा लिंबू पाणी? नाही नाही, तो घे. मला नको. जरा लिंबू पाणी घेते म्हणजे येईपर्यंत जरा. आता तिथं सकाळी जरा भाज्या ताज्या असते तो, होय की. म्हणून म्हटलं भाजीला आता जरासं घेऊन यावं. हो, तुझी तब्येत एकतर ऑपरेशन झाले, त्याने लई लोड घेऊन बसू नको. नाही लोड नाही जास्त करत, काहीतरी भाजी आता केली पाहिजे. एक सुक्की भाजी झाली डब्याला, म्हणजे ऐश्वर्याला पण दिली डब्याला, काहीतरी जरा रस्सा भाजी केली पाहिजे. उद्या ह्या सणाचं म्हणतोय ग, भोगी, त्याचं लई असते भोगीचं. नाही ते केलंच पाहिजे, त्याचं कसं तसं म्हणून जमत नाही. होय का? हळूहळू का होईना पण केलं पाहिजे. आता ओळखायला बघू, गावात जाईन पण नाही, पण तब्येतीवर डिपेंड आहे. हां, तुझ्या तब्येतीवर बघ कसं आहे. उगाच आता माहीतच आहे, देवाला पण माहीतच आहे. घेताय का जरा? नाही घ्या. मी घेते जरा, एनर्जी आल्यावर होईल मला. नाही घ्या. तुलाच घ्या. पटकन भाजीला घेऊन येतो. चावी सकाळी मी कुलपालाच ठेवली होती की, आहे का? चल बघूया आता भाजीला काय काय भेटते. बाजार दिवशी भरपूर असतो भाजीपाला. कुठेही घेऊ. अण्णा आहेत का इथं बसलेले? नाही, बसत नसते. तिथं असते. येते खाल्लं. या मग घेऊन बघ, पाणी घेऊन येतात. खाली गेल्यानंतर पाहिलं तर बाजार भरल्यासारखी गर्दी जाणवत होती. आणि व्लॉगमुळे सगळ्यांनाच जवळपास माहिती झालं होतं की माझं ऑपरेशन झालं आहे ते. कितीतरी महिन्यानंतर आज मी खाली बाजारात आले. मग असं ओळखीचं कोणी भेटलं की तब्येतीबद्दल विचारपूस करायचे. खरंच खूप छान वाटत होतं. एक आपुलकी त्यांच्या बोलण्यातून, आपुलकी काळजी दिसून येत होती. आणि बघा, छोट्या मुलांनी आज बाजार भरवला इथं. म्हणजे मराठी शाळेतली, जी प्राथमिक शाळेतली मुलं असतात, त्यांना एक प्रकारचं व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी प्रत्येक वर्षी हा उपक्रम राबवला जातो. ऐश्वर जेव्हा मराठी शाळेत होता तेव्हासुद्धा असंच खाली काही ना काहीतरी विकण्यासाठी भाजीपाला किंवा आपल्या इच्छेने काही ना काही विक्री करण्यासाठी मुलं बसतात. किती रुपयाला? थांबा, एक दे. किती दे? भाजीला घेतलं, नंतर तिळगुळ राहिले होते, थोडेसे तिळगुळ घेतले. गोंधळ खूप असल्यामुळे आवाज येत नाही व्यवस्थित. ऊन खूप जाणवायला लागले. चला घरी निघाले आता. शाळा सोडली नाही लवकर. नाही ती दुसऱ्या शाळेची मुलं आहेत. शाळा सोडली
मस्त असा चहा बनवते एकदा. सकाळी हे नाश्ता करत नाहीत त्यामुळे नुसता चहा घेतात. तर आता यांना चहा बनवते अगोदर. छान भेटलं भाजीला सगळंच. तुला का थोडा एवढाच? मला थोडासाच घेते. मी कुठं चहा घेते? घे की थोडा रस. बास. मी मगाशी नाही का लिंबू पाणी घेतलं होतं. घेऊन तरी बराच वेळ झाले. पण कशाला तुम्हाला कंपनी द्यायची म्हणून थोडासा घेणार आहे. ठीक आहे. चला चला स्पेशल चहा. चहा घेऊन झाला. आता मालक निघाले दुकानात. आज माझ्यामुळं वेळ झाला तुम्हाला? नाही असं नका, त्याला काय अडचण. नाही भाजीला खाली आहे. कारण मी आता गाडी घेऊन जाऊ शकत नाही एकटी ना. त्यामुळे तुम्हाला म्हटलं सोडायला. चला हां बंद करते. बाय. ऐश्वर्याला काय म्हणावं, डबा नुसता आणून दिला तर चालतो. हो चालेल. नाही आणला तर चालतो. बरं बरं बाय. हां वेळ झाला यांना माझ्यामुळं आज. भाजी बनवायची राहिली. बाकीचा स्वयंपाक सगळा झालाय. भाजीला काय नव्हतं म्हणून भाजी बनवायची राहिली. तर आता पटकन आवरते, चेंज करून स्वयंपाकाला लागते. मग ॲनिव्हर्सरीचा नक्की कोणता प्लॅन ठरतो आहे आणि ह्यांच्यासाठी खास मी स्पेशल भाजी बनवते आज. तर ती कोणती भाजी बनवते हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. ब्लॉग खूप मोठा होतो आहे त्यामुळे याचे मी 2 पार्ट बनवते. तर नक्की उद्याचा पार्ट न चुकता पहा. लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.